मित्रांनो नमस्कार. आपण एक आत्ता सध्या जो विषय चर्चेत आहे असा विषय जर बघितला तर जातीनिय जनगणना. खरं तर बिहार सरकारने काही दिवसापूर्वी बिहारमध्ये जातीनिय जनगणनेला सुरुवात केली आणि त्याचा अहवाल एक 2-4 दिवसापूर्वी प्रकाशित झाला आणि बिहारचा त्या ठिकाणी अहवाल प्रकाशित झाल्यानंतर भारतामध्ये जातनीय जनगणना करावी असा गदारोळ आपल्याला बघताना दिसतो आहे. तर जातनीय जनगणना आणि त्याचे फायदे काय तोटे काय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्या देशामध्ये 1931 साली जातनीय जनगणना झाली. त्यानंतर आता जर आपण कालावधी बघितला तर 90, 92, 93 वर्ष होतील. ह्या 93 वर्षामध्ये जातनीय जनगणना झालेली नाही आणि त्याच्यामुळं कोणत्या जातीची संख्या किती आहे एक्झॅक्ट आकडा सरकार पुढे नसल्यामुळे त्या जातींना त्यांच्या विकासाचा निधी किंवा त्यांना जे फंडिंग केलं जातं ते फंडिंग करता येत नाही, विकासाच्या योजना राबवता येत नाही. खरं तर स्वातंत्र्यानंतर SC किंवा ST जातीची प्रत्येक जातनीय जनगणना झालेली आहे आणि ही जातनीय जनगणना OBC असेल, ओपन असेल, सर्व जर कुटुंब घटकांची झाली तर हा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागणार आहे. मित्रांनो, खरं तर जातनीय जनगणना आणि त्याला होणारे विरोध आपण बघतोय. तर त्याला विरोध होण्याचं कारण एक जर बघितलं आपण तर कदाचित जे प्रस्थापित सरकार असतात त्यांच्या मताने असं असतं की एखाद्या समाजाची संख्या जर वाढली तर त्याच्यामध्ये दुसरा समाज नाराज होतो आणि एखाद्या समाजाची कमी झाली तर तो समाज त्या ठिकाणी नाराज होतो. परंतु मित्रांनो, हा जरी तोटा असेल परंतु या जातनीय जनगणनेतून एक्झॅक्ट समाजाची संख्या ती समोर येणार आहे. कारण आपण बघितलं आता महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी जे जरंगे पाटलांचं आंदोलन चालू आहे, दुसरीकडे बघितलं आपण धनगर समाजाने ST समाजातून आरक्षण मागितलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने जर पूर्वी आपण बघितलं जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या केसमध्ये निकाल देताना असं म्हटलं की तुम्हाला 50% जास्त आरक्षण देता येणार नाही. मग 50%च्या वरती जर आरक्षण देता येत नसेल तर मग बाकीच्या समाजाने काय करायचं. प्रत्येक समाजामध्ये गरीब हा जो भाग आहे, गरिबी जो भाग आहे हा कोणत्याही समाजाला अपवाद नाही. आपण असं म्हटलं की ज्या मोठ्या जाती सुद्धा आहे त्यांच्यामध्ये सुद्धा गरीब लोक आहे. मग या गरीब लोकांना तुम्ही जी घटनेमध्ये जी 50%ची मर्यादा आहे किंवा इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या जजमेंटमध्ये 50%ची जी मर्यादा घालून दिली ती जर मर्यादा तुम्हाला ओलांडायची असेल तर निश्चित तुम्हाला घटनेमध्ये सुधारणा कराव्या लागतील. ज्या पद्धतीने मोदी सरकारने पाठीमागे आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहे त्यांना जे आरक्षण दिलं, ESWचं जे आरक्षण दिलं, सोशली विकर सेक्शनला जे आरक्षण दिलं आणि आता ज्या आरक्षणाची संख्या आहे ती 60% वाढवली गेली. आता त्याच पद्धतीने जर सरकारने जातनीय जनगणना केली, आता जर आपण आजची जर बातमी बघितली, बिहार राज्यानंतर कर्नाटक राज्यामध्ये असणारं काँग्रेस सरकार आणि राजस्थानमध्ये असणारं काँग्रेस सरकार यांनी हा एक मुद्दा आता पकडलेला आहे आणि त्यांनी सुद्धा आता जातनीय जनगणनेचा घोषणा केलेली आहे. तर जातनीय जनगणना आणि त्याचे जे सामाजिक फायदे आहे कदाचित त्याचे काही प्रमाणात तोटे सुद्धा असतील, पण जातनीय जनगणना केल्यामुळे सर्व समाजांना सामाजिक न्याय आहे, सामाजिक समता आहे, तुम्हाला प्रस्थापित करता येणार आहे. आपण जर असं म्हणतो कायद्याचं आपण आर्टिकल 14 जर संविधानाचं बघितलं त्याच्यामध्ये असं म्हटलं एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ग्रँटेड बाय लॉ. खरंच सर्वांना समान न्याय मिळतो का आणि समान संरक्षण दिलं जातं का. मग वादाचा प्रश्न येतो. आज जो मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी लढाई लढतो त्यांचं म्हणणं आहे अरे आमचा मुलगा जो SC ST OBC मध्ये एकाच गावात राहतो, एकच परिस्थिती आहे. आता त्या SC ST किंवा OBCच्या मुलाला शासनाकडून सुविधा मिळतात आणि आमचा मुलगा घरी गायांचं शेण भरतो, त्याला शिक्षणासाठी
आज पैसा नाही त्याच्या वडिलांकडे, किंवा त्याला संधी भेटत नाही, किंवा त्याला नोकरी पाण्यापासून वंचित राहावं लागतं. म्हणून कुठेतरी तुम्हाला सामाजिक समता निर्माण करायची असेल तर त्याच्यासाठी जातनीय जनगणना त्या ठिकाणी करता आली पाहिजे. खरं तर वादाचे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये आहेत की जातीची, कोणत्या जातीची किती संख्या आहे हे जर महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला निश्चित करायचं असेल किंवा संपूर्ण देशामध्ये निश्चित करायचं असेल आणि तुम्हाला जर सर्वांना समान न्याय द्यायचा असेल तर जातनीय जनगणना गरजेची आहे. आणि वादाचा जो प्रश्न आहे की आरक्षण असेल किंवा सामाजिक ज्या आहे, सामाजिक ज्या विकासाच्या सोयी आहे त्या जर तुम्हाला प्रत्येक समाजाच्या संख्येनुसार जर तुम्हाला पुरवायच्या असेल त्याच्यासाठी सुद्धा हा विषय त्वरित निकाली काढणं गरजेचं आहे. आणि सरकारने मोठं मन करून खरं तर ही जातनीय जनगणना केली गेली पाहिजे. खरं तर बिहारचे आपण जर उदाहरण घेतलं, बिहारमध्ये ओबीसी आणि त्याच्यापेक्षा अति मागास असं धरून 63% तो समाज त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्या ठिकाणी ओपनची जी संख्या आहे तर ती ओपनची संख्या जी आहे त्या ठिकाणी फक्त 15% आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 4% जो आहे तो फॉरवर्ड जो मुसलमान आहे तो फॉरवर्ड मुसलमान आहे. तर आणि बाकी जो मुस्लिम समाजामध्ये सुद्धा एक मागास भाग आहे किंवा मागास घटक आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर 17 पैकी जवळजवळ एक 12% जो गरीब मुसलमान समाज आहे. आता त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आरक्षणाचा कदाचित लाभ होणार आहे. खरं तर संख्या जी आहे, कायदे आपण असं म्हणतो ज्यांची जितकी संख्या आहे तितकी त्यांना भागीदारी दिली पाहिजे, संख्येच्या प्रमाणात भागीदारी दिली पाहिजे. आत्ताचा वाद आपण महाराष्ट्रात बघितलं, ओबीसींची संख्या जर बघितली तर 1931च्या जनगणनेनुसार 52% आहे आणि त्यांना जे आरक्षण दिलं ते 27% आहे. मराठा समाजाचं गायकवाड आयोग आणि इतर ज्या आत्ता दरम्यान जे अहवाल झाले त्यांचं म्हणणं आहे ते 32 ते 35% त्यांची संख्या आहे. आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना 12 ते 13% आरक्षण दिलं होतं. म्हणून त्या ठिकाणी जर तो आपण इंदिरा सावनीचा जो केस लॉ आहे की 50% तुम्हाला आरक्षण देता येत नाही, परंतु ही आरक्षणाची जर तुम्हाला मर्यादा वाढवायची असेल, कायद्यामध्ये जे म्हटलं की रिझर्वेशन इज एक्सेप्शन, म्हणजे आरक्षण हा एक अपवाद आहे. माझं म्हणणं आहे तुम्ही अशी कायद्यामध्ये सुधारणा करा. रिझर्वेशन इज अ रूल, रिझर्वेशन हा नियम आहे. आणि 100% जो समाजाला, जोपर्यंत तुम्ही 100% समाजाला तुम्ही त्या ठिकाणी जातीनीय जनगणना करा आणि 100% समाजाला जे गरीब लोक असतील प्रत्येक समाजातल्या गरिबांना तुम्ही रिझर्वेशन द्या, जेणेकरून तुम्हाला त्यांचं जे पुढची पिढी आहे ती सरकारच्या नावाने आवाज उठवणार नाही आणि त्यांना न्यायाच्या ज्या सुविधा आहे त्या पुरवता येतील. हा एक मार्ग आहे.